जेवण काय बनवायचं तर हा विचार होता. तर भाव्याने उठल्या उठल्या सांगितलं होतं की तिला मॅगी खायचे करून, पण मॅगी आहे पण मी नाही बनवत आहे. सो मी विचार केला की पास्ता बनवते. आणि पास्ता बनवताना मी विचार केला की माझ्याकडे मशरूम आहे, ब्रोकोली आहे, पुन्हा मटार आहे. सो त्याचा उपयोग करून आपण नवीन फ्युजन मध्ये पास्ता बनवूया. सो मी इथे असं काही पहिलं तर हे थोडंसं फ्राय करून घेते आणि मग त्याच्यामध्ये हा जो बॉईल केलेला पास्ता आहे तो मी टाकेन विथ मसाले. थोडंसं वेगळं काहीतरी काय बनवू हा विचारच पडला होता. तसं तर डाळ भात आहे, मीन्स डाळ भात बनवायचं तर आहेच, पण दुसरं पण काहीतरी खायला पाहिजे होतं. मूड झाला होता खाण्याचा. आणि बुग्गू अशी काय तयार झालेली आहे आंघोळ वगैरे करून. आंघोळ वगैरे करून त्याचबरोबर तर मी विचार केला एक आमच्या बेडरूम मधला असा काही कॉर्नर आहे जो की कंटिन्युअसली तिथे काही केलं तरी पसाराच होत असतो. तर हे इथला काही असा गोष्टींचा हा आहे. सो मी असा विचार केलाय की काही गोष्टी कपाटावरती मी टाकू शकेन, इथे थोड्याशा अरेंजमेंट करू शकेन त्या गोष्टींचं. म्हणजे ही जी मी मॅट मागवली होती, पुन्हा हे सगळं टेबल आणि ही ते भाव्याची खेळणी वगैरे हा सगळा प्रकार आहे. सो मी असा विचार केला की थोडंसं ते वरती अरेंज करेन, कारण का वरती पण तर सामान आहे. काही गोष्टी नाही लागत इथल्या डेलीच्या. बुकू लागेल ते नाही लागत इथल्या डेलीच्या. सो ते तिथे मी अरेंज करून टाकेन, म्हणजे की एवढं इथले मोकळं होईल. आणि एखाद दिवस म्हणजे काही थोड्याच दिवसांमध्ये वॉर्डरोब करण्याचा सुद्धा प्लॅन आहे, पण सध्या लगेच नाही. किचन बनवलाय, थोड्या अजून काही गोष्टी. आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे की थोड्याच दिवसापूर्वी लिकेजचा जो प्रॉब्लेम होता तो पण सॉर्ट आउट केलाय. आणि हे लिकेज आणि ह्या खाऱ्या पाण्यामुळे सारखं ते कलर वगैरे निघत असतो हा सगळा इथला. आणि कसं होतं की झाडू मारत असताना कंटिन्युअसली मी त्या दिवाळावरती झाडू मारते तर सगळं ते पडतच असतं. बघू सगळं प्रॉब्लेम झाला ना, म्हणजे सॉर्ट आउट झालं ते लिकेज किंवा हे खाऱ्या पाण्याचं वगैरे सगळं सॉर्ट आउट झालं का पुन्हा एक व्यवस्थित छान असं व्यवस्थित हे करून कलर काम वगैरे करून घेऊ. पण ते टेम्पररी बेसिसवरती असंच चालवणार आहे, बघू जे कधी होईल ते. सो इथे हे फ्राय करायला ठेवलं आहे. मला माहिती आहे भाव्या एवढं वेजीज नाही खाणार, पण थोडंसं टाकलं जेवढं, जेणेकरून जेवढं खायचं तेवढं ती खाऊ शकेल. बघू. आणि हर्षला आजकाल संध्याकाळचं मी मोस्ट ऑफ द सॅलेड बनवून देते, जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असेल. तुम्हाला माहित पण असेल, तुम्हाला सगळ्यांना येत पण असेल. मी आपल्या माझ्या पद्धतीने काहीतरी इनोव्हेशन करून देण्याचा प्रयत्न करते जी त्याला टेस्ट वाटेल खाण्यासारखं, कारण का तो माणूस खूप फूडी आहे आणि त्याला खूप खायला जास्त आवडतं वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्हाला तर माहिती आहे. म्हणून असं काहीतरी करत असते. सो बघू, आता मी हे बनवून घेते, नाहीतर हे करपून जाईल तुमच्याशी बोलता बोलता. तर जेव्हा आता होईल त्यानंतर मग खायला बसल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता कसं बनवते हे मला नाही शूट करता येणार, बिकॉज माझं अर्ध लक्ष भाव्याकडे पण आहे. इथे मी मशीन सुद्धा लावली आहे. सो माझं इकडे कपडे धुण्याकडे पण लक्ष आहे, इथे मी पास्ता पण बनवते, भाव्याकडे पण लक्ष आहे. ती गॅलरीमध्ये जायला नको किंवा ती बेडरूम मध्ये वगैरे इथे काही करेल, विंडो वगैरे ओपन करून जाईल वगैरे असं. सो म्हणून थोडंसं तिच्याकडे सुद्धा लक्ष आहे. सो आता मी तिला खायला वगैरे देते, दूध वगैरे देते. तिथे पपया पण आणलाय, कट करेन. काल मस्क मेलन कट केलं होतं. चला. काय बेटा, नको कट करू. ओके ठीक आहे, नाही करत. आणि आमच्या पहिल्या गुलाब म्हणजे जे रोज आणलं होतं त्याचे हे रोजेस आहे. सो मी कट करून पाण्यात ठेवले. सो आपला इंडियन स्टाईल पास्ता इथे रेडी झालाय. सो मी त्याच्यामध्ये थोडंसं चीज पण ऍड केलंय. खाऊन बघूया. आता माझं झालेलं आहे, मी बाहेर घेते कढई. मी आणि भाव्याच आहोत दोघी, तर कशाला हे करावं. सो बाहेर घेते आणि मग आता खाऊन टाकू. तर बघू आता इथे खाते आणि कसा झालाय ते सांगणार आहे आपल्याला. खा, गरम आहे.
छान आहे. आपण पण बघूया. सोया मस्त मस्त झाला. पिते पाणी पिते. मस्त आलाय ना. तर इथे अशी काय कॉर्नर आहे ती मोकळी झालेली आहे. ते तुम्हाला तिथे दिसत असेल ड्रायर लावलेलं आणि तो एक छोटासा एक्सटेन्शन बोर्ड बिकॉज तो लागतो कारण का प्लग आमचा कबाडाच्या मागे आहे आणि ते सारखं लावणं काढणं जमत नाही म्हणून ते तसं लावलं आहे. जेणेकरून ते तिथे कनेक्ट करून मग ड्रायर वगैरे कारण का इथे मिरर आहे सो ते बरोबर क्लीन करता म्हणजे ड्राय करता येतात हेअर म्हणून तसं ठेवलं आहे. आणि हा असा काही कॉर्नर रिकामा केलेला आहे. तर दुसरं गोष्ट एक पडदासुद्धा मी तिथला चेंज केला आहे. वेगळा तो इकडचा होता तो तिकडे लावला आणि तिकडचा होता तो इकडे आणला आहे जेणेकरून थोडंसं डिफरन्स काहीतरी वाटावा म्हणून असं काहीतरी चेंजेस केलेत. आता राहिल्यात या साड्या माझ्या ज्या मी काढल्या होत्या तर त्या सगळ्या व्यवस्थित ठेवून देईन आणि थोडंसं ते अंथरुणं वगैरे जेणे प्रत्येक गोष्ट जाग्यावर जाईल तेवढं मोकळं मोकळं वाटेल. आणि आता खूप वेगळं वाटायला लागला बेडरूम पडदा चेंज केल्यामुळे आणि खूप मोकळासुद्धा वाटायला लागला आहे. बघू चला. तर असं काही एवढं सगळं करेपर्यंत मला मिनिमम 2 तास तरी गेलेत बिकॉज तेवढंच नाही तो सगळं वरती तिथे पण लावून टाकलं ते कबड्याच्या वरती सगळं ते सामान गेलंय आणि तो कॉर्नर खाली केला. त्याचबरोबर कपडे बाहेर वाळत घेतले होते ते काढले ते घडी मारून कपाटामध्ये ठेवले. मशीन लावली होती तुम्हाला दाखवलं ते कपडे मी सुकायला घातले इकडे तर दिसत असेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर डाळ भाताचा कुकर सुद्धा लावला भाव्याला भरवण्यासाठी. आता ते भाव्याला मी भरवून घेईन आणि हे सगळं असं आवरून घेईन. असं काही होतं. आता बघू अजून पुढे काय काय होतं. आता तर दुपारच झाली. गरम पाणी नव्हतं येत. आता मला एक कळत नाही बल्ब फुटलाय की हे करून आवाज आला तर बल्बचा आवाज असेल तो. जस्ट गरम पाणी काढायला गेलो ठप करून 5 मिनिटात बल्ब चालू नाही होत ना. नाही बल्ब गेला म्हणजे बल्ब फुटला. बल्ब म्हणजे आपला हा पहिलावाला बल्ब आहे का जुन्यातला? जुना त्या घरातला. अच्छा वॉशरूम मग नवीन बल्ब आणलेले आपण कुठे लावले? वरती आहे का? गॅलरी मध्ये लावले. ओके ठीक आहे. पण मग मशीन पण चालू नाहीये. बटन बंद केलंस ना. हा मग मी बघितलं पण नाही सर. बघू का हात लावून इथे लाईट मार ना. मी तुला म्हणाले मी पहिलं चेक करते. ठीक आहे. गरम गरम पाणी येते एकदम. पाणी एकदम गरम आहे. हा बल्ब 2022चा आहे पण हा बल्ब इकडचा पण तर नाही जाऊ शकत. मग नंतर समजलं आपल्याला हे बघा सगळ्याच या साईडच्या सगळ्याच लाईटी बंद झाल्यात. किचनची पण बंद झाली. म्हणजेच आपल्या गिझरमुळे ट्रिप पडले वाटतं. हे पण बंद आहे. सगळंच बंद झालं. फक्त हॉलची लाईट चालू राहिली. एकदा ना हे सगळं बघू आपण बरोबर आहे का. हा हे बंद पडले. आता चालू करू का चालू? शपथ कसं काय झालं? इकडचं चालू केलं तर तिकडचं बंद पडलं. पूर्ण घरात ट्रिप पडते. बोलवावं लागेल कुणाला तरी यार. इलेक्ट्रिशियनला बोलवतो. तुला काय झालं ना? मला काय झालं ना पण झटका लागला माझ्या हाताला. तू मागे हो. खूप जोरात झटका लागला फ्रेंड्स हाताला. इलेक्ट्रिशियनला बोलव. ते बंद कर. बटन बंद कर. बटन्स बंद कर. करू चालू. बाकी सगळे बटन बंद आहेत ना. तू बेडवरती बस. बेडच्या खाली लाकडी. बेडवरती बसून राहा प्रॉपर. मला प्लास्टिक दे. प्लास्टिक नाही लाकूड घे हातात. नाही उभा राहायला. पटापट पडायला लागलाय त्याला. बंद होतो पहिला सगळंच. चला थोड्या टाइमने ट्राय करू.
बापरे, हे दोन मला उघडायला भीती वाटते. बटन लूज झालं हे वाला. ऍक्च्युली आता तुम्ही मगाशी बघितलं मी हे चालू बंद करायला मी ऍक्च्युली उभा पण या बोर्डवरती आहे. पूजू तिकडचं चालू कर, हातात काहीतरी घेऊन चालू कर. बापरे, इथून पळायला गेला, दरवाजा उघडा ठेवूया. हा राहू दे पूजा, इलेक्ट्रिशियन बोलवतो. मग तेच तर मी तुला बोलते. इथं अर्थिंग दिलेली, त्याला एकच वायर दिली ना. पूजा बघ आता. नाही शिट यार, हे काय आता नवीनच मध्ये. तुला गप्प सांगते मी, त्या ह्याला बोललं कुणाला? इलेक्ट्रिशियन वाल्याला. सगळं बंद करून टाकलंय. यार फोकस का नाही होत? खाली जातोस का? हा, मीटर रूम मध्ये. हा मग तो स्विगी वाला आहे तर त्याच्याकडून हे पण घे ना. तो तर वरती आहे ना. नाही ना, त्याच्या वॉचमॅन नाही खाली. ठीक आहे, मला फोन करतो आला. हा आले पण आपण मेन बिल्डिंगच्या मीटर रूम मध्ये. अरे इच्छा गावात लाईटच नाही तर कसं बनवणार? मी गपचूप कच्चं पनीर खाल्लं असतं आतापर्यंत, प्रोटीन पण भेटला कच्चं असतं. पनीरने काय एवढ्याशाने होणार आहे? इनको बोलो बटन चालू रखे, लाइट आए तो कॉल करना. हा, तू बेडवरती. काय हो आता? पटा कटे बटाटा आपको. काय काय? अरे समजल्यावरती सांगतो होतं. खालतून पण तेच होतंय, वरतून पण तेच होतंय, भटपट वाजतंय. सकाळी पण झालेलं बोलते ना तू. सकाळी वाजलं ना तर पाणी येत नव्हतं गरम, त्याचं मी सांगते. नीचे वाले का? नीचे नहीं, मतलब पूरे बिल्डिंग के कोई बात नहीं, वो तो वारंटी गारंटी में है, वो तो आके खुद चेक करके जाएगी. आया लाइट है नीचे देखो. कितना हुआ सर जी आपका चार्ज? घर पे कौन है? चेक करून गेले. झालं चेकिंग बिकिंग करून, त्यांनी सगळं करून दिलं. थोडक्यात हे झालं, माझ्या हाताला असं झटका लागला थोडस पाठी यायला रे. बाथरूम हे बंद कर, दरवाजा बंद कर. त्याला फटके देणार आता मी. चल लवकर, चल नाही तर पायावर पडेल. चल पुढे चल, चल लवकर पुढे चल. हे घ्या. पुढे चल लवकर. त्याची कॅप आहे, त्याची कॅप आहे आमच्याकडे. काय काकी काय?